महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी आश्रमशाळांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे खाजगीकरण थांबवावे आणि दिलेली आश्वासने पूर्ण करावीत या मागणीसाठी आंदोलकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे। नाशिकमध्ये सुरू असलेले 110 दिवसांचे आंदोलन कायम ठेवत रोजंदारी कर्मचारी संघटना आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलक मुंबईच्या राजभवनाच्या दिशेने पायी बिऱ्हाड मोर्चा निघाले आहेत। हातात महापुरुषांचे फलक, डोक्यावर राघोजी भांगरे यांची मूर्ती आणि ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन हजारो आंदोलक 14 ऑक्टोबर पासून निघाले असून 27 ऑक्टोबर रोजी ते राजभवनावर धडकणार आहेत। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। मुंबईच्या दिशेने निघालेला बिऱ्हाड मोर्चा आहे। नेमके याचं आयोजन कशामध्ये आणि नेमके आपल्या प्रमुख मागण्या काय याचं उद्दिष्ट आहे? सर, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने 21 मे 2025 रोजी बाह्य स्रोताद्वारे पदभरती करावी असा एक आदेश जारी केला। त्याआधी आम्ही लोक रोजंदारी तासिका तत्वावर गेल्या 10 ते 15 वर्षापासून इकडे काम करून आहे, गुणवत्ता चांगल्या पद्धतीने दिली आहे आणि मग शासनाचं म्हणणं आहे की हे लोक गुणवत्तापूर्ण नाही आहेत आणि म्हणून आम्हाला काढण्यात आलं। आम्ही मोर्चाचं आयोजन गेल्या जुलै महिन्यात 9 तारखेला केलेलं आहे। आज रोजी नाशिक येथे आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाला 111वा दिवस आहे, परंतु माननीय आदिवासी विकास मंत्री विखे साहेब, माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून सुद्धा फक्त आम्हाला आश्वासने देण्यात आली। आमचं काम आम्हाला परत दिलं नाही, कारण या राज्य शासनाला फक्त खासगीकरण करायचं आहे आणि आम्ही म्हणून खासगीकरणाच्या निषेधार्थ विरोधात हे आंदोलन 14 तारखेला राजभवनाच्या दिशेने काढलेलं आहे, कारण हे आता राज्य सरकार आम्हाला न्याय देणार नाही। आदिवासी समाज सर्वेसर्वा महामहिम राज्यपाल महोदय हे आदिवासींचे पालक आहेत आणि म्हणून आमच्या पालकांकडे ही मागणी घेऊन आम्ही चाललो आहे।